संक्षिप्त शांतता. आपण ऑफिसमध्ये प्रिंट बटन दाबतो आणि काही क्षणात डॉक्युमेंट प्रिंटरमधनं बाहेर येतं. पण यामागे नक्की काय घडतं, कधी विचार केलाय? खास करून जेव्हा एकाच वेळी अनेक जण प्रिंट देत असतील. या सगळ्या गोंधळात एक हिरो लपलेला आहे, जो हे सगळं पडद्याआड राहून सांभाळतो, आणि तो आहे प्रिंट सर्व्हर. चला आज त्याचीच ओळख करून घेऊया. बरं, तर आपण हा विषय कसा समजून घेणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत मूळ समस्येपासून. मग पाहूया त्यावरचा उपाय, ते काम कसं करतं, त्याची भाषा कोणती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे खरे फायदे काय आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, प्रिंटिंगमधला गोंधळ. एक मोठं ऑफिस डोळ्यासमोर आणा. 100 लोक काम करतायत, 20-25 प्रिंटर्स आहेत. आता समजा महिन्याच्या शेवटी सगळ्यांना रिपोर्ट्स प्रिंट करायचे आहेत आणि सगळे एकाच वेळी प्रिंट बटन दाबतात. काय होईल? गोंधळच गोंधळ. कोणती प्रिंट कुठे जाईल पत्ता नाही, प्रिंटर हँग होतील, सगळं कामच थांबेल. याच गोंधळाला मॅनेज करण्यासाठी आपल्याला एका सिस्टमची गरज लागते. तर मग या गोंधळावर उपाय काय? इथेच आपल्या कथेचा हिरो येतो समोर, तो म्हणजे प्रिंट सर्व्हर. आता प्रिंट सर्व्हर म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर तो कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स ह्यांच्यातला एक हुशार मॅनेजर आहे. तो सगळ्यांकडून प्रिंटची विनंती घेतो, त्यांना व्यवस्थित रांगेत लावतो आणि मग एका एका करून त्या प्रिंटर्सकडे पाठवतो. ह्यामुळे होतं काय की कोणत्याही एका प्रिंटरवर लोड येत नाही आणि प्रत्येक कॉम्प्युटरला थेट प्रिंटरला जोडायची गरजच उरत नाही. याला डॉक्युमेंट्सचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणणं अगदी परफेक्ट आहे, नाही का? जसा एअर ट्रॅफिक कंट्रोलर एकाच वेळी अनेक विमानांना सांभाळतो, त्यांना रांगेत लावतो आणि सुरक्षितपणे लँड किंवा टेक ऑफ करायला मदत करतो, तसंच प्रिंट सर्व्हर प्रत्येक प्रिंट जॉबला सांभाळतो. तो त्याला योग्य रांगेत टाकतो आणि योग्य प्रिंटरकडे पाठवतो. सगळं किती सुरळीत होतं. ठीक आहे, हे ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात हे काम होतं कसं? म्हणजे आपण क्लिक केल्यापासून ते कागद हातात येईपर्यंतची प्रोसेस काय आहे? ही प्रोसेस खरं तर खूपच सोपी आणि लॉजिकल आहे. बघा, जेव्हा कोणी प्रिंट कमांड देतं तेव्हा ती कमांड थेट प्रिंटरकडे जात नाही. ती आधी नेटवर्कवरून प्रवास करून आपल्या प्रिंट सर्व्हरकडे पोहोचते. मग सर्व्हर तपासतो की आपण निवडलेला प्रिंटर सध्या मोकळा आहे की बिझी. जर तो बिझी असेल तर तो जॉबला रांगेत थांबायला सांगतो आणि प्रिंटर रिकामा होताच सर्व्हर लगेच तो जॉब प्रिंटरकडे पाठवून देतो. सगळं किती शांततेत आणि व्यवस्थित होतं, नाही का? आता एक गंमत बघा. कॉम्प्युटर आणि प्रिंटर ही दोन पूर्णपणे वेगळी उपकरणं आहेत. मग ते एकमेकांशी बोलतात कसे? त्यांच्यात संवाद कसा होतो? तर त्यासाठी त्यांना एका कॉमन भाषेची, काही नियमांची गरज असते. आणि टेक्नॉलॉजीच्या दुनियेत याच नियमांना आपण प्रोटोकॉल म्हणतो. प्रिंटिंगसाठी ना असे वेगवेगळे प्रोटोकॉल्स वापरले जातात. जसं की हा LPR हा खूप जुना आणि वापरायला सोपा आहे, पण मोठ्या फाईलसाठी जरासा हळू चालतो. त्याच्या उलट आहे IPP. हा नवा आणि जास्त स्मार्ट आहे. तो HTTPवर चालतो आणि प्रिंट जॉबचं लाईव्ह स्टेटससुद्धा दाखवतो. विंडोजच्या नेटवर्कमध्ये तर SMB प्रोटोकॉल खूप सहज वापरला जातो. आणि HPच्या प्रिंटर्ससाठी त्यांचा स्वतःचा खास जेट डायरेक्ट प्रोटोकॉल आहे, जो खूप फास्ट आणि विश्वासार्ह मानला जातो. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक वेगळी भाषा, एक वेगळा प्रोटोकॉल. हे सगळं ऐकून छान वाटतंय. टेक्निकली सगळं बरोबर आहे. पण मुख्य प्रश्न हा आहे की कंपन्या या प्रिंट सर्व्हरवर इतका खर्च का करतात? याचे खऱ्या आयुष्यात नेमके काय फायदे आहेत? का महत्त्वाचं आहे हे? ह्याचे फायदे खरंच खूप आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट. याचा अर्थ काय? तर IT टीमला प्रत्येक कम्प्युटरवर जाऊन ड्रायव्हर इन्स्टॉल करत बसायची गरजच नाही. सगळं एकाच जागेवरून मॅनेज होतं. यामुळे कामाचा वेग वाढतो, कारण प्रिंटरवर अचानक खूप लोड येत नाही. जॉब्स रांगेत असल्यामुळे सगळं सुरळीत चालतं. आणि सिक्युरिटी, संवेदनशील डॉक्युमेंट्ससाठी पिन ऑथेंटिकेशनसारखे फीचर्स वापरता येतात, ज्यामुळे माहिती सुरक्षित राहते. आणि हो, ह्या सगळ्यामुळे IT टीमचा वेळ आणि कंपनीचा पैसा दोन्ही वाचतं. भविष्यात युजर्स किंवा प्रिंटर्स वाढले तरी काही फरक पडत नाही. ही सिस्टम ते सगळं सहज सांभाळून घेते. कमाल आहे ना? पण आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण सगळे आता पेपरलेस होण्याबद्दल बोलतोय. ऑफिसेस अधिकाधिक डिजिटल होत चालली आहेत. मग अशा बदलत्या जगात या प्रिंट सर्व्हरचं भविष्य काय असेल? त्याची गरज कमी होईल की तो एका नव्या, अधिक स्मार्ट रूपात आपल्यासमोर येईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?